श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील अध्याय 5 हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या अध्यायातून आपल्याला प्रामुख्याने श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयांचा पहिला अवतार यांच्या जन्माची कथा आणि त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल शिकायला मिळते। कथा आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या पवित्र क्षेत्रात अप्पलराज शर्मा आणि सुमती माता नावाचे एक अत्यंत सात्विक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते। हे दाम्पत्य थोर दत्तभक्त होते। सुमती माता रोज मनोभावे दत्तप्रभूंची पूजा करायची। तिला अनेक मुले झाली, पण त्यातील 2 मुले जिवंत राहिली। मात्र त्यातील एक मुलगा जन्मतःच अंध होता आणि दुसरा पांगळा होता। समाज त्यांना टोचून बोलायचा, पण सुमती मातेची श्रद्धा डळमळीत झाली नाही। एके दिवशी अप्पलराज शर्मांच्या घरी त्यांच्या पितरांचे श्राद्ध होते। श्राद्धाचा विधी सुरू असतानाच दुपारच्या वेळी त्यांच्या दारात एक अतिशय तेजस्वी भिक्षुक उभा राहिला। त्या भिक्षुकाचे रूप इतके ओजस्वी होते की सुमती माता थक्क झाली। शास्त्रानुसार श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांच्या भोजनाआधी कोणालाही अन्न देणे निषिद्ध होते, पण सुमती मातेला त्या भिक्षुकाच्या रूपात साक्षात दत्तात्रेय दिसत होते। तिने मनातल्या मनात प्रार्थना केली आणि नियमांची भीती न बाळगता ते पवित्र अन्न त्या भिक्षुकाच्या झोळीत अर्पण केले। तिची ही निस्सीम भक्ती पाहून तो भिक्षुक प्रसन्न झाला आणि त्याने आपले मूळ दत्तरूप प्रगट केले। साक्षात दत्तप्रभूंना समोर पाहून सुमती माता त्यांच्या चरणी लीन झाली। प्रभू म्हणाले, ती पाहून मी प्रसन्न आहे, तुला काय हवे ते माग। प्रभू, मला तुमच्यासारखाच पुत्र हवा आहे। माते, माझ्यासारखा मीच आहे, जो ज्ञानी असेल आणि जगाचा उद्धार करेल। माते, मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन। काही काळाने सुमती मातेच्या पोटी एका दिव्य पुत्राचा जन्म झाला। त्याच्या हातापायांवर कमळाची चिन्हे होती, म्हणून त्याचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ ठेवण्यात आले। श्रीपाद लहानपणापासूनच विलक्षण होते। अवघ्या 7व्या वर्षी त्यांनी 4ही वेदांचे आणि शास्त्रांचे पूर्ण ज्ञान प्राप्त केले। त्यांनी आपल्या अंध आणि पांगळ्या भावांना स्पर्श करून त्यांना पूर्णपणे बरे केले। जेव्हा श्रीपाद 16 वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या विवाहाचा विचार सुरू केला, परंतु श्रीपाद म्हणाले, माझे लग्न मुक्तीशी झाले आहे, मी या जगाचा उद्धार करण्यासाठी आलो आहे। माता पिता दुःखी झाले। तेव्हा श्रीपादांनी त्यांना आत्मज्ञान दिले आणि आश्वासन दिले की मी नेहमीच तुमच्या सोबत आहे। अशा प्रकारे भक्तांच्या कल्याणासाठी श्रीपाद श्रीवल्लभ यांनी गृहत्याग केला आणि ते कुरवपूरला वास्तव्यास गेले। त्याच्या 5व्या अध्यायातील कथेचे स्वभाव आणि श्रद्धा। ईश्वराला बाह्य कर्मकांडापेक्षा भक्ताच्या हृदयातील शुद्ध भाव जास्त प्रिय असतो। सुमती मातेने नियमांची चिंता न करता दाखवलेल्या भक्तीमुळे साक्षात ईश्वर प्रसन्न झाले। 2. अनन्य भक्तीचे फळ। जेव्हा एखादा भक्त देवावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःला समर्पित करतो तेव्हा देव केवळ त्याचे दुःख दूर करत नाही, तर त्याच्यासाठी स्वतः अवतारही घेतो। 3. सद्गुरु कृपा। सद्गुरूंच्या केवळ स्पर्शाने किंवा कृपादृष्टीने माणसाचे प्रारब्ध, दुःख, दोष बदलू शकते, जसे श्रीपादांनी आपल्या अपंग भावांना बरे केले।